आज एक पहिला गुन्हा जो आहे मानपाडा पोलीस स्टेशनचा मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये दावडीला राहणारा व्यक्ती चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोहवंशी हा 20 तारखेला मिसिंग झालेला होता। त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती, परंतु त्याची बॉडी पिसवली शिवारातील नेताजी नगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली। त्या बॉडीला साधारण 70 ते 80 किलो वजनाचा दगड वायर रोपनी बांधून बॉडीला बांधून ती बॉडी वरती येणार नाही फुगून या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी प्लॅन करून तो विहिरीमध्ये टाकलेला होता। परंतु 25 तारखेला सदर संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सिनियर PI होनमाने, PI गुंड आणि त्यांची टीम API आंधळे, FI फडोळ यांनी अतिशय 3-4 प्रकारच्या टीम तयार करून यातील आरोपित सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्रप्रकाश लोहवंशी या 2 आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे। या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा देखील सहभाग आहे। आरोपींना पोलीस कस्टडी घेतलेली असून सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास सिनियर PI होनमाने हे स्वतः करत आहेत। सर, का त्यांनी केलं होतं, का मर्डर केलं, कारण काय? यातील आरोपी चंद्रप्रकाश जो आहे, यातील आरोपी सुमित जो आहे, याने चंद्रप्रकाशचा मर्डर हा त्याच्या पत्नीशी असणाऱ्या प्रथमदर्शनी असं लक्षात येतं पत्नीशी असणाऱ्या अनैसर्गिक संबंधामुळे एकतर्फी प्रेमातून किंवा त्या मयताच्या पत्नीबरोबर नंतर सलोख्याचे संबंध ठेवता येतील हा दृष्टिकोन ठेवून त्याला मित्रांच्या मदतीनं संपवलेला आहे। अतिशय क्रूरपणे हा मर्डर केलेला असून गळ्यावर चाकूने डीप असा वार करून आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने फुल प्लॅन्ड गेल्या 3-4 महिन्यापासून कसा करायचा, काय करायचा असा हा फुल प्लॅन्ड मर्डर होता। परंतु मानपाडा पोलिसांनी हा मर्डर डिटेक्ट करण्यात यश आलेलं आहे। अतिशय चांगला आणि ताबडतोब या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केलेली आहे। सर, मृत्यामध्ये होतं का काय? नेताजी नगर आणि हा जो परिसर आहे हा बऱ्यापैकी थोडासा गाव आणि लोडाची एक कॉलनी आहे, त्याच्यामध्ये अविकसित असा भाग आहे। त्याचा अगोदरच पाहणी करून 4 व्हीलरने एका स्पॉटपर्यंत घेऊन जाऊन काही बोलणं करायचं आहे अशा प्रकारचं आरोपींनी त्या मयताला बोलणं करायचं आहे असं म्हणून घेऊन जाऊन त्या ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी मर्डर केल्यानंतर 1-2 तासानंतर शांततेने पुढील विल्हेवाट लावण्याचं काम केलेलं आहे आरोपींनी।